मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। मराठ्यांना अवमानकारक वागणूक देण्याचा ट्रॅप सरकारने रचला असून काही मंत्र्यांचाच आरक्षणाला आणि रॅलीला विरोध असल्याचा दावा जरांगेंनी केलाय। त्यासोबत आमच्या रॅलीत माणसं घुसवून हिंसाचार घडवण्याचा प्लॅन आहे असा संशयही जरांगेंनी व्यक्त केलाय। ट्रॅप लावलाय यांना मुंबईत येऊ द्यायचं, यांच्यावर लक्ष नाही द्यायचं, म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची। बाळा हो, देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे, तुम्ही काय लक्ष देणार नाहीत? मराठी एवढे लेचे पेचे नाहीत, त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे, ते शांततेत बसणार आहेत, पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत, पण तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे। तुमच्यातले काही जणांचा, तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोध आहे आणि रॅली यायला किती विरोध आहे हे आम्हाला कळालं। मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीला कळायचे राहिलेत रात्रीतल्या बैठकीत, आम्हाला कळाले। आम्हाला त्यांचेच काही मंत्री, काही आमदार सांगते काय काय चाललंय, काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय। छातीवर गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे मरायला तयार आहे, फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका। हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा, मी मेलो तरी पण हे आंदोलन थांबवू नका। यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कसं काय माहित होतं, ते येवल्याच्या याडपटाला कसं काय माहित होतं का आम्ही 200 रिव्हॉल्वर खरेदी केल्यात, कुठे केल्यात? त्याला काही लोक आमच्यात पाठवून, त्याला जो नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जो म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्यावर, त्यांनी बोलायला सांगितलं की रिव्हॉल्वर विकत घेतल्यात, तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? मराठी तुम्हाला एवढे लेचेपटे वाटले का? त्यांच्या मनगटात दम नाही का? तुम्ही हिंसाचार काढणार? तुम्हाला रिव्हॉल्वर घेतलेला माहित कसं काय? त्याला सगळ्या कायद्याच्या पदावर हटवून त्याची चौकशी करा। मराठ्यांना माझी विनंती, सगळ्यांनी सावध राहा, बेसावध राहा। प्रत्येकानं मुंबईला येणारानं आसपास लक्ष ठेवायचं, कोण हिंसाचार करतोय त्याला पकडायचं जाग्यावर, त्याला पोलिसात ताब्यात द्यायचं। मराठ्याचं मनगट त्याला नंतर कळत। तुम्ही कमी समजता आम्हाला, तुम्हाला मिले शहाणा म्हणून वाटलं का? तुम्ही या अडवायला कसं येता ते बघतो मी, या तुम्ही अडवायला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।